नमस्कार, माझ्या कुकिंग चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण एक पारंपरिक पदार्थ बघणार आहोत, साखर पाऱ्याच्या वड्या. त्याच्यासाठी काय काय लागतं ते बघा. कणिक लागते 1 वाटी, अर्धी वाटी बेसन लागतं, डाळीचं पीठ, 1 वाटी पिठी साखर आहे, पाऊण वाटी तूप लागतं, थोडंसं वेलदोड्याची पावडर, सजावटीसाठी बदामाचे काप आणि बेकिंग पावडर. एवढ्या साहित्य. याला कोणी कोणी गुपचूप वड्यासुद्धा म्हणतं. पारंपरिक पदार्थ आहे हा. पूर्वी याला गुपचूप वड्या असं म्हणायचे, कारण त्या खूप पटकन व्हायच्या आणि ओव्हन असलं तर त्याच्यात करतात, पण मी आज कढईत कसं करायचं ते तुम्हाला दाखवणार आहे. वड्या कशा करायच्या ते आता आपण बघू. मी गॅसवर कढई गरम व्हायला ठेवली आहे आणि एका ताटामध्ये आपण हे तूप घालून फेसून घेऊ. या डब्यात मी त्या वड्या ठेवणार आहे म्हणून याला पण थोडंसं तूप त्याच्यातलंच टाकून घेऊ आणि हे चांगलं हाताने फेसायचं. हे जितकं आपण हलकं करू ना तितक्या वड्या छान होतात. ते आपण डब्याला लावून घेतलं आहे तूप. आता हे तूप फेसायचं, खूप फेसायचं. ते असं हाताने पातळ झालं पाहिजे. असं एकसारख्या दिशेने फेसायचं. थोडं फेसून झालं की आपण ही पिठी साखर त्याच्यात टाकू आणि परत फेसू. पूर्ण पातळ होईपर्यंत फेसायचं. हे आता फेसून फेसून बघा हलकं झालं आहे. खूप वेळ आपण फेसलं आहे आणि त्या तुपाचा रंग पण बघा पांढरा झाला आहे. असं हलकं झालं पाहिजे ते, म्हणजे त्या वडे छान होतात. आता याच्यात हे दोन्ही पिठं टाकू आपण. थोडीशी वेलदोड्याची पूड टाकू आणि परत फेसू फेटू काही पण म्हणू शकता तुम्ही. याचा परत एक गोळा तयार करून घेऊ. मिक्स करून आपण आता पिठं घेतलेत त्याच्यात आता थोडीशी बेकिंग पावडर टाकू, अर्धा चमचा. आणि परत एकदा मिक्स करून घेऊ. बेकिंग पावडर टाकले की थोडंसं सैल होतो गोळा. आणि या तूप लावलेल्या डब्यामध्ये आपण एकसारखं थापून गरम कढईत ठेवू. या खूप फास्ट होतात. याच्यात दूध पाणी काहीच नसतं ना, त्याच्यामुळे या खूप लवकर होतात तयार. आता हे आपण या डब्याला थापून घेऊ. एकसारखं. हे आता आपण एकसारखं थापून घेतलं आहे. याच्यावर थोडे बदामाचे काप स्प्रिंकल करू आणि परत एकदा थापून घेऊ. आता या डब्याला झाकण लावू आणि गरम कढईत तो ठेवून देऊ. ही कढई आपण गरम करून घेतली आहे, मगाशीच गरम करायला ठेवली. याच्यात सेपरेटर ठेवून त्याच्यावर हा डब्बा ठेवला आहे
आणि आता त्याच्यावर हे झाकण ठेवून देऊ आणि त्याच्यावर असं काहीतरी जड ठेवू आणि 10 मिनटं याला होऊ देऊ. 10 मिनिटात या वड्या तयार होतात. वड्यांचा घमघमाट सुटला आहे, म्हणजे त्या झाल्या असाव्यात. आता आपण 10-15 मिनटं पण झाले. आता हे उघडून बघू. हे झालं का नाही हे असं टोचून बघायचं. क्लीन सुरी आली म्हणजे हे झालंय. या आपल्या साखरपाऱ्याच्या वड्या तयार आहेत. खालनं पण असा मस्त शेकून असा छान त्याला रंग येतो ब्राउनिश. हे पहा. आणि वरून पण इतक्या मस्त होतात आणि टेस्टला तर खूप छान असतात. तुम्हाला आवडल्या असल्या तर नक्की करून बघा एकदा आणि लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.